मुंबईकरांना सध्या थंडीची जी चाहूल आहे ती सध्या पाहायला मिळते। खरं तर पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी कोकणचा किनारपट्टी असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्रात थंडीची चाहूल ही मोठ्या प्रमाणात होती, मात्र आता मुंबईकरांना सुद्धा थंडी अनुभवता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्याच आठवड्यात आपण बघितलं की शहरातील अनेक भाग हा कोरड्या उष्णतेने त्रस्त होता आणि त्यामुळे थंडीमुळे आता कुठेतरी दिलासा मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळते। गेल्या रविवारी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी तापमानाने जो टप्पा आहे तो 36 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त होता, त्यामुळे उष्णता जी होती ती अधिकची होती आणि आता थंडी पडल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना सुद्धा उकाड्यापासून दिलासा मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळते। काल IMDच्या सांताक्रूज वेधशाळेचे किमान तापमान 16.7 अंश सेल्सियस इतके होते। त्यामुळे जर पाहायला गेलं तर मुंबईचे किमान तापमान या महिन्यात निचांकी तापमान होते। थंडीचे कारण महत्त्वाचे म्हणजे उत्तरेकडे वारे वाहत आहेत आणि उत्तरेकडील या वाऱ्यामुळे त्याचा प्रभाव आता मुंबईवरती सुद्धा पडत असल्यामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना सुद्धा पुन्हा एकदा थंडीची जी चाहूल आहे ती अनुभवता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ चॅनल हरी नेगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।